बसमध्ये खचाखच प्रवासी भरून शेगाव स्थानकातून जळगाव जामोदकडे जाणाऱ्या एसटी बसची कालखेड फाट्याजवळ एक्सल तुटून अपघात झाल्याची घटना काल दुपारच्या सुमारास घडली। एक्सल तुटल्याने बसची मागची दोन्ही चाके निखळून बाहेर निघाली। मात्र अशा परिस्थितीतही सुदैवाने कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही। बसमध्ये 90 ते 100 प्रवासी असल्याचे सांगण्यात येत आहे। बस क्रमांक MS40 AN 8712 क्रमांकाची बस प्रवाशांनी खचाखच भरून जळगाव जामोदकडे निघाली असता वाटेत कालखेड फाट्याच्या आसपास पोहोचल्यानंतर अचानक बसचे एक्सल तुटले, ज्यामुळे बसची मागची दोन्ही चाके निखळून बाहेर आली, ज्यामुळे बस जागेवरच थांबली। मात्र अशा परिस्थितीतही चालकाने प्रसंगावधान राखत बसवर ताबा ठेवून बस थांबवली। सुदैवाने या अपघातात कोणत्याही प्रवाशाला गंभीर दुखापत झाली नाही। नाहीतर एक्सल तुटल्यानंतर झालेल्या अपघातात किती भयंकर नुकसान होते हे वेगळे सांगायला नको। दुसरे असे की शेगाव आगाराच्या बहुतांशी बसेस खूपच जुनाट झाल्या आहेत, तर या बसेसची देखभाल दुरुस्ती वेळेवर होत नसल्याचा आरोप आगारातील चालक नेहमीच करतात। मात्र तरीही त्याच बसेस प्रवासी घेऊन रस्त्यावर धावताना दिसतात, त्यामुळे या बसेस रस्त्यात बंद पडल्याचे चित्र अनेकदा दृष्टीस येते। परिणामी बस स्थानकातून वेळेवर निघालेली गंतव्यस्थानी वेळेत पोहोचवेल किंवा नाही याची काहीच शाश्वती देता येत नाही। मागील 2 ते 3 वर्षांपासून अशी परिस्थिती असताना महामंडळाकडून जुन्या बसेस काढून त्या जागी नवीन बसेस आणण्यात येत नाहीत, त्यामुळे एसटीचा प्रवास असुरक्षिततेसह अनिश्चित झाला आहे।